नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्मितेश शेंडेकर. या तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा, तर तुम्हाला सगळ्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला चला आज माझा मी गुरु दाखवतो. हा बघा, हा माझा गुरु. आता कशा तुला माळवी म्हणून तेवढा पैसा म्हणून दोन दिवस घालायची घाले बरं ना बाबा. माझ्या लेखात शेवटचे माळ दिला, 2 दिवस घातली गेली जगात. अजून बाकी आहे बनवायचं ना, पण आता संपला. आता गेली 12 गडची माळ झाली होती माझ्याकडे, तेवढं होतं. 5:40 ला आहे ना वडापाव खायची तलब आलेली आहे. पप्पा हा डब्बा घेऊन डायरेक्ट जेवायला. आम्ही पण नाही जेवत. आम्ही 2 जास्त 2:30 फक्त रविवार थोडं का लेट, 2:30-2:45 तरी पण होते लवकर असली तरी पण होते ना. ह्या तिघांचं असं हे करून की वडापाव खायचा आहे. यांचे जेवणाचे टाइमपास चालू आहे. 2:30 पर्यंत लास्ट. आम्ही 2:30-2:45 पुढे नाही बघू. मी तर एवढंच घेऊन बसते. मी त्याच्यावर जास्त मत नाही. मला माहिती माझी आता मी जेवून येणार आहे. तुला काय पाहिजे तर मागव. मग 4 चपात्या मागवले ना, मग 2 चपात्या खाणार, 2 चपात्या मग एवढंच जेवण आहे. जे वाटलं तर एवढा मोठा घास पप्पा, एवढा माझं तोंड पण नसेल एवढा मोठा घास येतात. बरोबर आहे. बाबू काय पाहिजे बघ बघ. तो दे, तो पण पाहिजे. तो पाहिजे, तो जेवण उभा कसा राहणार? दे नमस्कार, माझे नाव संस्कृती स्मितेश शेंडेकर आणि माझ्याकडनं तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझे गुरु इथेच बसलेले आहेत आणि त्यांना पण आपण शुभेच्छा देऊया. चला. आणि मी आता माझ्या गुरूंना बोलवते, म्हणजे पप्पा या इथे. हे आहेत माझे गुरु. पप्पा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझी दुसरी जी गुरु आहे ती ब्लॉगच्या मागे व्हिडिओ काढत आहे आणि मी तिचे पण व्हिडिओ टाकायचं बघेन. ती नाही बोलते तरी सुद्धा. पप्पाचा ब्लॉग कसा वाटला